जय श्रीराम, जय महाराष्ट्र. स्वागत आहे माझ्या चॅनलवर मित्रमैत्रिणींनो. अजून एक महेश मांजरेकरांचा दुसरा सिनेमा येत आहे. यात हे स्वतः स्टार कास्ट आहेत, लीड कास्ट आहेत, जुनं फर्निचर. सो काय आहे एक्झॅक्टली याबद्दल मला ॲक्च्युली खरं तर काहीच माहीत नाही. आत्ता रिसेंटली यांचा मूवी आला, श्रेयस तलपडे लीडमध्ये होते आणि त्यांची आय थिंक स्टेप डॉटर होती गौरी इंगवले. पण तो काय अजिबात चालला नाही. खरं तर मला पण त्यांची कॉन्सेप्ट अजिबात आवडली नव्हती. सो यानंतर जुनं फर्निचर आणि हे सिरियस इंटेन्स पिक्चर दिसत आहे. थंबनेल बघून तर तुम्हालाही कळलं असेल, तुम्ही थंबनेल बघितलं तेव्हा. सो आपण आता बघून घेऊ पहिले टीजर काय आहे, कशावर आहे आणि मग त्यावर बोलू. माझं नाव गोविंद श्रीधर पाठक. गेल्या महिन्यातच 71 लागलं मला. वयाच्या मानाने तब्येत तशी बरी आहे. नो मेजर कंप्लेंट्स. हा, गुडघे थोडे दुखायला लागले हल्ली. उजवा थोडा जास्त. सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक म्हणून ओळखले जातो आम्ही. ज्येष्ठ नागरिक का वेस्ट नागरिक हा संभ्रम आहे हल्ली मला. हा थेरडा कोण रे? कोणाचा बाप? गेली लाकडं याची मसनात. सुंभ जळाला तरी पीळ अजून तसाच. तेव्हा चाललंय जुनं फर्निचर. हेच जास्त कानावर पडतं हल्ली. बऱ्याच लोकांना, अगदी आमच्या मुलांना सुद्धा वाटतं की वी आर अ डिस्पोजेबल लॉट. काही उपयोग नाही आमचा. वी आर युजलेस कमॉडिटी. युजलेस. But I will prove them wrong. खोटं ठरवीन मी सगळ्यांना. त्यांनीच केलेलं आहे. ओके, सुंदर. लेखक, दिग्दर्शक, कला दिग्दर्शक आहे ना, कथा दिग्दर्शक हे स्वतः महेश मांजरेकर आहेत. निर्माता यतीन जाधव. ओके, 26 एप्रिल 2024 ला रिलीज होणार आहे. एक सेकंद. गोविंद श्रीधर पाठक ही पर्सनॅलिटी कुठे ऐकल्यासारखी वाटते बहुतेक. आय डोंट नो. Actually, this is what is called a teaser. Hats off to this editor who has made this teaser. खूप सुंदर. काहीही कळलेलं नाही आहे आपल्याला याबद्दल. काय कशावर आहे पिक्चर, काय दाखवणार आहेत. एवढं नक्की आहे की एका 71 वर्षाचे वयस्कर व्यक्तिमत्व आहे ज्यांचं नाव काय नाव आहे, गोविंद श्रीधर पाठक. सॉरी, मी लगेच विसरलो. आय एम सॉरी. सत्य साई फिल्म्स. ओके, नाही ते वेगळं. आणि जे आय डोंट नो कोण आहेत हे गोविंद श्रीधर पाठक. कोणाला माहीत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला सांगू शकता. त्यांना हे जुनं फर्निचर बोलण्यात आलेलं आहे आणि हे काहीतरी करतात आणि यांचं वय याच्यात 71 दाखवलेलं आहे आणि प्रॉपर यांची चालण्याची स्टॅन्स आहे ती प्रॉपर एका 71 वर्षाच्या व्यक्तिमत्वाचीच आहे. आणि तसेच ते जिने पायरींवर नाही उतरतात, तसेच ते पुढे चालत येतात. सही म्हणजे सही त्यांनी 71 वर्षाच्या व्यक्तिमत्वाचा रोल निभावला आहे महेश मांजरेकरांनी. ही एक कला खूप एक म्हणजे त्यांचं एक व्यक्तिमत्व मला खूप आवडतं. एक त्यांची ही पर्सनॅलिटी आहे. पर्सनल लाईफमध्ये त्यांचं वागणं, बोलणं, चालणं खूप वेगळं वाटतं आणि जेव्हा ते एका सिनेमामध्ये असतात, ते काम करतात, पूर्ण वेगळे बनून जातात. ओळखू येत नाही की हे महेश मांजरेकर आहेत. पूर्णपणे वेगळा रोल निभावतात हे. सो खूप छान. हां, मला तर काहीच कळलं नाही खरं सांगायचं. एवढंसंच टीजर आहे आणि ॲक्च्युली हे सरप्राइजमेंट खूप सुंदर आहे, ज्याच्यामुळे ॲक्च्युली बघण्याची एक जिद्द वाढते आणि एक उत्सुकता वाढते बघण्याची. अरे बाबा, काय आहे ही मूवी, कशावर आहे ही फिल्म, कशावर बनला हा चित्रपट. सो एक्सायटेड टू सी. 26 एप्रिलमध्ये आहे, पण मला मोस्टली नाही जमणार कारण जॉबमुळे आता जॉब लागतोय दुसरा. सो त्यामुळे मोस्टली नाही जमणार थिएटरमध्ये. पण बघू, आपण प्रयत्न करू. कधी सुट्टी काढून मी नक्की जायचा प्रयत्न करेन. नंतर नाच घुमा इमिजिएटली 4 दिवसानंतर येतं आहे. सो दिस इज अ मेजर क्लॅश. महेश मांजरेकरांचा जुनं फर्निचर आणि मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांचं नाच घुमा मोठी क्लॅश आहे, कारण दोन्ही मोठी स्टोरीज असणार आहेत. कारण
ऑब्व्हियसली नाज़िक घुमाय आपल्या प्रत्येकाच्या घरात घडणारी टीजर आहे, जी तुम्ही आधी बघितली आहे, त्याच्या आधी मी रिलीज केली आहे. सो विथ दॅट सेड, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब टू माय चॅनल. आपण पुन्हा भेटू दुसऱ्या रिॲक्शन्समध्ये. तोवर जय श्रीराम आणि बाय बाय.